काका फलटणला परतले. श्री कृष्णदेव व काका यांचा सहवास फक्त 3 वर्षांचा होता. सन 1920 ते 23 काका फलटणला गेले. यमकदेवांनी आता आपले कार्य संपले हे जाणून भाद्रपद वदय 13 सन 1923 डोहात बुडी मारून देहत्याग केला. ही वार्ता कळताच काका पुसेसावळीस परतले. समाधी भोवती 3 दिवस सतत आक्रोश करत राहिले. शेवटी श्रीकृष्ण देवांनी दर्शन देऊन शिष्यास शांत केले. तिथून गुरूंनी दिलेले ज्ञान चित्ती मुरवण्यासाठी सन 1923 ते 1933 या 10 वर्षे काका अज्ञातवासात होते. अज्ञातवासात असताना पु. गोविंद काकांनी पायी तीर्थयात्रा केल्या व 1933 साली ते नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर येथे प्रकट झाले व गुरु आज्ञा होती म्हणून ते परत फलटणला परतले नि पुन्हा संसार सुरू झाला. श्री सद्गुरु कृपेने लौकिक व अलौकिक दृष्टीने दृष्ट लागेल असा प्रपंच घडला. आता पु. काकांनी लिखाणावर लक्ष केंद्रित केले. प्रथम सद्गुरूवर श्री कृष्णदेव हे गुरूंचे चरित्र लिहिले. त्यानंतर फलटण येथे होऊन गेलेले संत श्री हरिबाबा यांचे चरित्र विभूती हे लिहिले व त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी व गीता यांच्यावर लक्ष केंद्रित केले व सुबोधिनी, ज्योती, हरिपाठ सांगाती, प्रशस्ती, भावार्थी असे अनेक ग्रंथाचे लिखाण केले. ज्ञानेश्वरी व गीतेच्या 1 ते 18 अध्यायवर लिखाण केले आहे. पु. गोविंद काकांचे माऊलीच्या हरिपाठावर विलक्षण श्रद्धा होती. येणाऱ्या प्रत्येकाला ते हरिपाठ करावयास सांगत. आजही गेली 70 वर्ष इथे रोज हरिपाठ चालू आहे. श्री रामप्रभूंच्या फलटण या पावन नगरीत पु. काकांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. त्यांना 7 मुले व 1 मुलगी अशी अपत्ये होती. सध्या 1 चिरंजीव, सुना नातुंडे असा परिवार आहे. अनेक भाविक भक्तांवर त्यांची कृपा झाली आहे व अजूनही होते आहे. फलटणमध्ये 40 वर्ष त्यांचे वास्तव होते. लांब लांबून अनेक संत भक्त त्यांना भेटण्यास येत असत व शेवटी आयुष्याची मुठी केवळ विदेह अवस्थेत वागवीत असलेले हे ब्राह्मनिष्ठ महाराज भाद्रपद वद्य 8 दिनांक 8 ऑक्टोबर 1974 मंगळवार या दिवशी फलटणला समाधिस्थ झाले. 8 ऑक्टोबर 1974 दिवशी पु. काकांनी देह ठेवला. तो ज्ञानमय देह होता म्हणून सर्वानुमते त्या देहास अग्निसंस्कार न करता पु. काकांना सदेह समाधी दिली. त्यानंतर पु. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था स्थापन केली व विश्वास्त मंडळावतीने रोज सकाळी रुद्राभिषेक आरती, दुपारी नैवेद्य, सायंकाळी 7 वाजता आरती. रोज 100 ते 150 भक्त आरतीला हजर असतात. श्रींची जयंती माघशु 2 समाधी सोहळा भाद्रपद व 8 व गुरुपौर्णिमा हे मुख्य 3 उत्सव. आषाढात श्रींची पालखी पंढरपूरला जात असते. दर पौर्णिमेला अन्नदान सुरू असते आणि खरतर संतांचे कार्य त्यांनी देह ठेवल्यावरच सुरू होत असते. समाधी मंदिर, सभामंडप, दीपमाळ पु. काकांचे राहते घर व 3 मेजली भव्य भक्तनिवास. श्री गोविंद काकांच्या आठवणी. 1 गोविंद लीला. हरिभागवत. काका श्री काकांच्या दर्शनासाठी लहानपणी येत. एकदा असेच दर्शनासाठी ते उभे होते. गर्दी खूप होती. बालवय तसेच आपण संत दर्शनासाठी जात आहोत का कशासाठी याच निश्चित कारण त्यांना माहीत नव्हते. ते श्रींकडे बघत होते. लोक मिठाई ठेवत आहेत, कोणी हार घालत आहेत. यांच्या मनात विचार आला लय मजा असते महाराज, लोकांची पेढे काय, हार काय, मज्जाच मज्जा असे विचार यांच्या मनात सुरू होते. यांचा नंबर आला तसे फक्त श्री महाराजांनी भागवतांकडे पाहिले व आपल्या पुढ्यात ओढून घेतले. आपल्या गळ्यातील हार काढून श्रींनी यांच्या गळ्यात घातले व पेढे भरवले व बोलले, लोक आम्हाला हार घालतात त्या आमच्या गळ्यात बेड्या पडतात. बेड्यावरील प्रसंग त्यांनी आपल्या वडिलांना सांगितल्यावर त्यांचे वडील बोलले, सिद्ध पुरुष लोकांची कर्म आपल्यावर ओढवून त्यांनाच रक्षण करतात, महाराज होऊन सोप नव्हे. पुढील भागात